तुमचं जयशी लग्न झालेलं आहे, पण तुमची एक सही बाकी आहे. त्यामुळे ही फॉर्मॅलिटी पूर्ण झाली असं मानता येत नाही. जोपर्यंत तुम्ही सही करत नाही तोपर्यंत तुमचे अकाउंट्स होल्ड केलेले आहेत. आम्ही त्याला अकाउंट फ्रीज करणं असं म्हणतो. युअर अकाउंट्स आर फ्रोझन मिस शमिका. तुम्ही त्यातून काहीही ट्रान्झॅक्शन करू शकत नाही, पैसे खर्च करू शकत नाही, खरेदी विक्रीचे व्यवहार करू शकत नाही. जयसाहेबही तुमचा अकाउंट ऍक्सेस करू शकत नाही. म्हणून म्हटलं शमिका, पाण्यासारखा पैसा उतरणार होतीस ना, त्याचा आता बर्फ झालाय बर्फ. अशी का बघतेस? ते म्हणाले ना आता की तुमचे अकाउंट्स फ्रोझन आहेत, बर्फ. आता एक काम कर, तो जो बर्फ आहे ना तो डोक्यावर ठेव, म्हणजे जरा शांत होशील. यू म्हणजे तुला आधीच माहिती होतं ना, माझ्या वयाच्या 22व्या वर्षाच्या आत जर माझं लग्न झालं तर सगळी प्रॉपर्टी माझ्या नवऱ्याकडे जाईल, राईट? हो, मी माझा होमवर्क अगदी व्यवस्थित केलाय, अगदी व्यवस्थित. मी कुठल्याही लेवलला जाईन आणि हे प्रूव्ह करून दाखवीन की तू चीटिंग करून माझी सही मिळवलीस. आणि हो, ते मॅरेज सर्टिफिकेट खोटं आहे ना हे सिद्ध करून दाखवीन मी. कळलं? शॉक्स आहे, शॉक्स आहे. मी नवरा असलो तरी मी तुला अडवणार नाही. एक्सक्यूज मी, सर्टिफिकेट प्लीज. थँक्यू. चला चला. ट्रस्ट मी बेटा, मला खरंच माहित नव्हतं की विलमध्ये असं काही लिहिलंय. पण अनफॉर्च्युनेटली तसंच आहे ममा. अगं, त्या विलमध्ये म्हटल्यानुसार माझं लग्न जर 22व्या वर्षाच्या आत झालं ना तर माझी सगळी प्रॉपर्टी माझ्या नवऱ्याकडे म्हणजे त्या जयकडे जाणार आहे. व्हॉट आर यू सेइंग? यू आर किडिंग. नाही बेटा, काहीतरी गैरसमज होतोय बघ तुझा. नाही ममा, हे असंच आहे. अगं, माझे सगळे अकाउंट सील झालेत, कुठलाच व्यवहार करू शकत नाहीये मी. ती सही म्हणजे फक्त फॉर्मॅलिटी आहे बस. ओ गॉड, मीच तुला जयशी लग्न करायला फोर्स केलं ना शमिका. मी आधीच व्हेरीफाय करायला हवं होतं सगळं. पण मला एक कळत नाहीये, डॅडच्या विलमध्ये असा क्लॉज आहे, जयला कसं कळलं असेल? सोपं आहे ग, आपला बिझनेस एक आहे, आपले लॉयर्स सेम आहेत. दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. इट इज इम्पॉर्टंट ममा. अगं, त्यामुळेच तर अडकलोय आपण. हो ग, पण तुला सांगते शमिका, तुझ्या डॅडीने फिल्ममध्ये काय लिहिलंय, त्या प्रॉपर्टीज एक्झॅक्टली काय आहेत, किती पैसे वगैरे, ह्या सगळ्याकडे कधी मी लक्ष दिलं नव्हतं ग. कारण आय वॉज नेव्हर इंटरेस्टेड इन द मनी. पण आता वाटतं थोडी काळजी घ्यायला हवी होती मी, त्या जयची पण आणि त्या विलमध्ये काय लिहिलंय याची सुद्धा. अगं, मला माहिती आहे ममा, प्लीज असं नको म्हणूस. आय नो, आम्हाला लहानाचं मोठं करताना किती काळजी घेतलीस तू आमची. डॅडीनंतर त्यांच्या प्रॉपर्टीचा किती व्यवस्थितपणे सांभाळ केलास तू. आय नो व्हेरी वेल. इवन अभि माझ्यासाठी योग्य आहे की नाही याचाही तू किती किती विचार केला, तू किती केअरफुल होती. आय नो. प्लीज असं नको म्हणू ममा. तुझ्यासाठी जयची निवड करताना नव्हते ना मी केअरफुल. अनिरुद्धने त्या विलमध्ये काय लिहिलंय, पुढे त्याचं काय होईल याच्याबद्दल नाही ना मी काळजी घेतली. बट बेबी, तुला माहिती आहे ना, या सगळ्या प्रॉपर्टीमध्ये, या पैशामध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाही. नाही मामा, अगं ती प्रॉपर्टी माझ्या इतकीच तुझी पण आहे. मला जर शक्य झालं ना तर सगळी प्रॉपर्टी मी तुझ्या नावे करेन.
तू आम्हाला इतकं जपलंस, इतकं मोठं केलंस मामा. तुला सांगू का शमी, हे बघ प्लीज माझं ऐक. जय इज नॉट अ नाईस पर्सन. तो म्हणतोय ना ते प्रॉपर्टी पेपर्सवर सह्या कर बेटा. लेट हिम जस्ट गो आउट ऑफ अवर लाईफ. आपण सगळे आनंदात राहू ग. हा नाही मामा, मी त्या प्रॉपर्टी पेपर्सवर साईन करणार नाही. अभिजित म्हणाला तेच बरोबर आहे. जय अजिबात डिझर्व करत नाही ती प्रॉपर्टी. आणि मी सही केली तर अभिजित मिळेल ग मला. पण तुझं आणि रियाचं काय? लेट्स नॉट डिस्कस इट. माझा विश्वास आहे अभिजितवर आणि मी त्याचंच ऐकणार आहे. आपण लढू मामा. नुसतं लढत बसलो तर प्रॉपर्टी माझ्या नावावर कधी होणार? बाबा असं कसं म्हणता तुम्ही? सही करा. काय सही करा? हा काय ऑप्शन आहे का? मग काय दुसरं काय आहे? हं? हे बघ मला वाटतं अभिजित एकदा तू सही करून टाक. ती कटकट तरी जाईल ना डोक्याच्या मागची. नाहीतर आपल्याला तो पैसा हवाय का? सांग ना, आपल्याला तो पैसा हवाय? आपल्याला नकोय पैसा, मलाही नकोय बाबा. पण त्याचा अर्थ असा होतो का की त्या जयच्या घशामध्ये सगळी खैरात घालायची? मला माहितीये जर ते मॅरेज सर्टिफिकेट खोटं आहे तर त्याच्या विरुद्ध लढायचं नाही आणि हे सगळे पैसे जयला दान करायचं असं हवंय तुम्हाला? अरे पण या लढाया करण्यात आपण आपला वेळ घालवायचा आहे का? मामा काय म्हणाले? ती म्हणाली की तिला काहीच माहिती नाहीये विल बद्दल. मग आता पुढे माहित नाही. पण मी अभिचंच ऐकणार आहे. मी ते प्रॉपर्टी पेपर साईन करणार नाहीये. चांगलंय. काय तो जय तिकडे डायव्हर्सच्या पेपरवर सही करत नाही, अभिजित तुला प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सही करू नको म्हणून सल्ला देतोय. मग मार्ग कसा निघणार? एक काम करा, तुम्ही कोर्टात एक केस दाखल करा. आपल्याकडे त्याचा निकाल लागायला बरीच वर्ष लागतात. तुम्ही लढत राहा, कोर्ट कचेऱ्या करत राहा. म्हणजे तोपर्यंत माधुरीची मुलं पण लग्नाची होतील. तुमच्या एका मांडवात लग्न करू. बघू नकोस तू असं माझ्याकडे. काय करू? तू तिला सांगतो सही करायची नसेल, तिने ठरवायला पाहिजे. ते तुझ्या आईने ठरवलं की जेवायचं नाही. करायचं काय? सांग ना, काय करायचं? आलीस तू? आई, तू काहीच खाल्लेला नाहीयेस. हे बघ, आजीने मस्त उपमा केलाय. चल आपण दोघे मिळून खाऊया. नकोय. तू ऑफिस मधून दमून आलेस ना, तू खा आणि आराम कर. आई प्लीज. हे बघ माधुरी, जोपर्यंत अभिचं आणि शमिकाचं सगळं मार्गी लागत नाही ना, तोपर्यंत नाही खा होणार मला. आई, का असं करतेस ग? का उगाच ताणून धरतेस? ते त्या शमिकासाठी. आई प्लीज. हे बघ, तू असं जेवत नाहीयेस, खात नाहीयेस. आई प्लीज, माझ्यासाठी खाऊन घे ना प्लीज. हे बघ, मला एरवी अजिबात गिल्टी वाटलं नाहीये मी जे काही केलंय त्यासाठी. पण आता तू जर नाही जेवलीस तर मात्र वाटेल. एक मिनिट मेघना, काय बोलतेस तू? मला काही कळलं नाहीये. परत सांग. अगं म्हणजे मेघना, गिल्टी वाटण्यासारखं काय केलंयस तू? सांग ना, तुझा काय संबंध आहे मेघना?
बाबा कसं आहे ना, एक काळ असा होता जेव्हा आजी तुम्हाला हे रिलेशनशिप मान्य नव्हतं, आणि आज आता मेघना सोडून सगळ्यांना मान्य आहे, तर हे काहीतरी नवीनच काय चालायचंच. हे मेघनाला मान्य नाही म्हणजे? मेघनाला हे रिलेशनशिप मान्य नाही बाबा. प्रत्येक वेळी माझ्या लक्षात येत होतं, पण दुर्लक्षच केलं. एक दोनदा प्रयत्न केला मी तिच्याशी बोलण्याचा, पण तिला नाही पटत आहे. हे काहीतरी नवीनच ऐकतोय मी. या आपल्याला सगळ्यांनाच खूप नवीन गोष्टी कळायच्यात आता. बोल ना, बोल आता, सांग. एक मिनिट, काय झालं? शांत राहा. काय झालं? कशाला गं आता भावाला राखीच्या दिवशी, भाऊबीजेच्या दिवशी? हा, त्याच्या आनंदाला स्वतःचीच नजर लावायची, तर अंगठीनी दृष्ट्या कशाला काढता? तुला हिच्या आनंदाची काळजी असते ना सारखी. विचार ना हिला कशाची काळजी आहे म्हणून. बोल ना आता, कशाला गप्प बसतेस? बोल. ते मॅरेज सर्टिफिकेट मीच दिलं होतं जयदादाला. म्हणजे त्या दिवशी त्यांचा साखरपुडा चालू होता तेव्हा हेच शोधतोयस ना? मेघना, का केलंस असं? अगं बोल ना मेघना, बोल. डोकं फिरलं या पोरीचं. असं वागताना लाज नाही वाटली तुला? हा? का अजी, तूच इतके दिवस या दोघांना विरोध करत होतीस ना? मला हाताशी घेऊन या दोघांना वेगळं करण्याचे प्लॅन्स करायचीस तू. मग आताच काय झालंय? आता मला कळलंय, ही पोरगी गुणी आहे. कष्ट सोसायची तिची तयारी आहे, आणि मुख्य म्हणजे ती अभिला आणि आपल्या घराला व्यवस्थित सांभाळू शकते हे उमगलंय मला. पण तुझ्या डोक्यात का नाही शिरत आहे हे? हा, अगं इतके लाड करतो तुझे, तुझ्यावर जीव टाकतो, त्याचा जरा सुद्धा विचार करा असा नाही वाटला का ग? तुम्ही सगळे करताय ना विचार. मेघना, जरा सुद्धा जीव नाही जळला का ग असं वागताना? नाही, कारण मला शमिका आवडत नाही. कितीदा सांगितलंय मी. मेघना, परत जर का असं बोललीस ना, तर माझ्या इतका वाईट कोणी नसेल. लहान आहेस ना, फार मोठ्या माणसासारखं बोलायला जाऊ नकोस. मेघना, तू अजून लहान आहेस. घरातल्या सगळ्यांच्या निर्णयाविरुद्ध तुझं पोरकट मत असं नाचू शकत नाहीस तू. घरातले वासेच फिरलेत सगळे. त्या पोरीचे एवढे लाड केले ना, तेच बाधलंय आपल्याला. तुम्हा पोरींना खूप स्वातंत्र्य दिलं ना, म्हणून होतंय हे. आई, तू काहीतरी नवीनच सुरू केलंयस. मेघनाच्या वागण्याचा आणि मुलींच्या स्वातंत्र्याचा काही संबंध नाहीये. आम्ही सगळे कासावीस होतोय. बघ त्या दोघांच्या तोंडाकडे बघ. त्यांना काही सुचत नाहीये, आम्हाला काही सुधरत नाहीये. अगं अभिनी प्रत्येक गोष्टीत तुला मदत केली. जरा सुद्धा वाटलं नाही का ग की निदान त्याच्या आनंदात बिब्बा कालू नये म्हणून? लहान होतीस, शाळेत जायला उशीर झाला होता तुला. अभिच्या पायाला काहीतरी लागलं होतं, पण तुकऱ्या पायानी सायकलवरनं तुला शाळेत पोचवायला आला होता तो. कधीही बाबा रागवायला लागले तर नेहमी पाठीशी घालायचा तुला. एकदा तर तुझ्यासाठी मार सुद्धा खाल्ला होता त्यांनी. तेव्हा ताप होता ग त्याला. तुझी नटण्या मुरडण्याची हौस पूर्ण करायची म्हणून स्वतःचा पॉकेट मनी खर्च करायचा तो. मेघना, अगं स्वतःच्या वागण्याने दुसऱ्याच्या सुखाची राख करू नये एवढे संस्कार नाही का करू शकलो आम्ही तुझ्यावर? वेबा, आपले संस्कार नाही कमी पडले ग, हिच्यात ते संस्कार कधी रुजलेच नाही.
अगं तुला आवडतं म्हणून स्वतःच्या पानातलं गोडधोड सुद्धा राखून ठेवायचा तो. ठेवायचा. हो आजी ठेवायचा. पण आता नाही ना ठेवत. आजी तो जे जे काही सगळं करायचं ना तो सगळा भूतकाळ झाला आता. आम्ही एकत्र जेवायचो, मजा करायचो, धमाल करायचो, खूप गोष्टी शेअर करायचो. पण गेले कित्येक दिवस दादा घरी जेवायलाच नसतो आणि जरी एखाद दिवशी असला तरी सुद्धा कुठेतरी बाहेर निघून जातो. घरच्यांकरता वेळ देणं कुणामुळे बंद झालं हे नाही कळते का तुम्हाला? मेघना, तू काय बोलतेस तुझं तुला तरी कळतंय का ग? अगं लहान नाहीयेस तू आता. हे बघ, माणसाचं जसं जसं वय वाढत जातं ना तशा तशा त्याच्या आवडीनिवडी बदलत जातात. हे नुसतं खाण्यापिण्याचं कपड्याला त्याचं सांगत नाही मी, माणसाच्या बाबतीत सुद्धा हे खरंय. हे बघ, हे असं बदलत जाणं हे आयुष्याचं सूत्र आहे. कळत कसं नाही तुला? हे जे काय तू वागलेस ना, हा जो मूर्खपणा केलायस त्याने आम्ही सगळे हैराण झालो. तुला कळत कसं नाही? या तुझ्या वागण्याने काय झालं माहितीये का? एक साधी सोपी सरळ गोष्ट जी सुखासुखी झाली असती आज त्या सगळ्याची माती झालेली आहे. आणि मुळात शमिकामुळे मी घरच्यांपासून दूर गेलोय असं का वाटतं तुला? मी खरंच घरच्यांपासून जर दूर गेलो असतो ना तर आजी आणि बाबांना हे सगळं मान्य होईपर्यंत आम्ही थांबलोच नसतो. मेघना, शमिकाला काळजी आहे तुम्हा सगळ्यांची. शमिकाला तुमची कदर आहे. तुम्हा सगळ्यांबद्दल प्रेम माया वाटते तिला. तर जीव ओवाळून टाकते तुमच्यासाठी ती. उद्या खरंच कामाच्या गडबडीत मला तुम्हाला नाही वेळ देता आला तर आधी ही आठवण करून देईल मला. आणि असं सगळं असताना तू असं बोलणं म्हणजे तू एक इमोशनल फूल आहेस याहून जास्त काय वाटणार मला? खूप दुखावलं गेलंय मेघना. का वागलीस असं? जयला तू ते मॅरेज सर्टिफिकेट का दिलास? हे जे काय तुझं वागणं ना मेघना, ते चांगलं नाही, एवढं लक्षात ठेव. जोपर्यंत मी शांत आहे तोपर्यंत मी शांत आहे, पण जर एकदा मी भडकलो ना, तू फुकटचा मनस्ताप दिलास तुझ्या वागण्याने आणि वर ऐट कसली मिरवतेस. तुला माहित आहे तुझी आई जेवलेली नाही अजून. सॉरी आई. मला काय सॉरी म्हणतेस? अभि आणि शमिकाला सॉरी म्हण, मला नको. मी त्यांना सॉरी म्हणणार नाही. ओके? फार फार तर तुम्हाला सगळ्यांना सॉरी म्हणे. आमच्यावर काही उपकार करत नाहीयेस तू सॉरी म्हणून. हा, आणि कुठून आली ग एवढी मिजाज? हा, आणि काय का तू माफी मागितलीस म्हणजे यांचा साखरपुडा झाला असं वाटतंय का तुला? मला नकोच आहे त्यांचा साखरपुडा व्हायला. मला नाही आवडत शमिका, कितीदा सांगू मी? आई आई अहो हे सगळं जयमुळे झालंय. तुम्ही मेघनाला का दोष देताय? ए हॅलो, प्लीज. मला तुझी सिंपथी नकोय. ओके? तू कोण आहेस ग? तू स्वतःला समजतेस तरी काय? हा, आणि
मला नाही वाटत मी जे काही करते त्यात माझं काही चुकतं. इनफॅक्ट हे जे काही होतंय ना ते सगळं तुझ्यामुळे होतंय. तू आल्यापासून आमच्या घरात सगळे प्रॉब्लेम चालू झालेत. कळत नाहीये तुला? हा